आमदारांच्या गाडीवर अशोक स्तंभ चिन्ह, नियमांचा भंग, तक्रार दाखल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात. उघड झाला प्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांची पोलिसांकडे धाव. नमस्कार, मी निखिल. आपण पाहत आहात जळगाव अपडेट न्यूज. जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या चारचाकी वाहनावर अशोक स्तंभ चिन्ह लावलेले असल्याचे आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शनास आले. अशोक स्तंभ चिन्हाचा वापर हा केवळ विशिष्ट दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच परवानगी असताना आमदारांच्या वाहनावर हे चिन्ह लावण्यात आल्याने नियमभंगाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वीही या संदर्भात तक्रार करण्यात आल्याचे सांगितले जात असूनही संबंधित बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार यांनी या प्रकरणी जळगाव पोलीस प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे. जळगावचे आमदार आहे ना श्री राजू मामा भोळे, त्यांची गाडीवर आहे ना आता आहे ना अशोक स्तंभ चिन्ह लागलेलं आहे. अशोक स्तंभ चिन्ह जे केंद्राचा कायदा आहे त्या कायद्यानुसार केंद्रीय जे आहे ना राज्यमंत्री आहे, स्टेटचे राज्यमंत्री, त्याचे खालचे आहे ना पदाधिकारी आहे ना लावता येत नाही आहे. तसेच आहे ना जे मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, त्याचे बेडेचे जे आहे ना शासकीय जे वाहन आहे त्याच्यावरही अशोक चिन्ह लावता येते. त्या व्यक्तीत लावणं म्हणजे गुन्हा आहे, 2 वर्षाची शिक्षा आहे. यापूर्वी मी आहे ना जळगाव पोलिसाच्याकडे मी तक्रार केलेली आहे, जिल्हा पेठ पोलीसकडे तक्रार केलेली आहे. त्यानंतर आहे ना जे हे त्या इथेच आहे ना आमदार अमोल चिमणराव पाटील यांची गाडी उभी होती, त्याची मी तक्रार केलेली आहे. त्यानंतर त्यापूर्वी आहे ना मी आहे ना जळगाव रेल्वे स्टेशनकडून जे आहे अनिल भाईदास पाटील त्यांच्या गाडीवर पण आहे ना असेच स्टिकर लागले होता, त्याची तक्रार केलेली आहे. त्या तक्रारवर कोणतीही कारवाई जळगाव पोलीसकडून झालेली नाही. म्हणून मी आहे ना 4 मार्च 2026 रोजी मी आहे ना थेट आहे ना पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेब यांची भेट घेऊन तक्रार दिलेली आहे. त्यांनी माझी तक्रारवर असं लिहिलेलं आहे की जळगाव एस पी तत्कालीन जळगाव एस पी यांनी कॉल लावलेला होता आणि यांना माझे तक्रारी अर्जावर लिहिलेला 4 आठवड्यामध्ये कारवाई करून अहवाल सादर करावा. त्यानंतर वारंवार तसं मला पत्र पण 10 एप्रिलला पत्र त्यांनी पाठवलेलं आहे. त्यानंतर वारंवार ना मी पाठपुरावा करूनही माझी ना तक्रार घेतली जाते नाही आहे. परंतु आहे ना ज्या 13 मार्च 2026 रोजी इथे एक सामान्य गाडीवर आहे ना असंच अशोक चिन्ह लागलेला होता. मी त्याची पण तक्रार केली होती की ना ते कोणताही नाही, तर अर्धा तासच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती और ते गुन्हा पण झाला होता. म्हणजे जे कायदा आहे ते कायदा म्हटले जातात की सर्वांसाठी समान आहे. म्हणजे कायदा सर्वांसाठी समान असला तरी ते कायद्याची अंमलबजावणी तोंड पाहून केली जाते का? कारण काय आज पण हे समोर ना जळगाव एस पी ना श्रीकांत दिवरे साहेब यांची गाडी लागलेली आहे, SDPO जळगाव यांची गाडी लागलेली आहे. त्यानंतर जळगाव पोलीस, इधर जळगाव पोलीस आहे, इधर शनीपेठ पोलीस स्टेशन की गाडी लागलेली आहे, समोर वाहतूक शाखाची गाडी लागलेली आहे, RTOची गाडी लागलेली आहे. परंतु कोणताही अधिकारी कारवाई करण्याचे घाबरत आहे का की भीती वाटते त्यांना? ते माझा प्रश्न आहे और ते मी परत आज तक्रार करणार आहे जिल्हा पेठ पोलीस स्टेशन.